नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, इंडिया आघाडीला शहाणपण येईल का? तुम्ही मला प्रश्नच विचारलाय. अगदी बरोबर आहे, प्रश्नच विचारलाय. कारण की सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनला भाजपला थोपवू शकेल का? हा सर्व महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नांचं उत्तर आपण जे काही मास मीडिया वापरताय, मग ते व्हॉट्सअप असेल, फेसबुकचं असेल, याच्यामधून आपल्या मनामध्ये नेमकं काय, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला मित्रांनो. आणि तो प्रश्नही का विचारलाय तर महाराष्ट्रामध्ये असलेले ज्येष्ठ पत्रकार असतील, राजकीय विश्लेषक असतील, अभ्यासक असतील, विचारवंत असतील, या सर्वांना असं वाटतंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्ताच्या कंडिशनला 2024ला महाराष्ट्र जे काही इलेक्शन होणार आहे लोकसभेचं, याच्यामध्ये देशामध्येही भारतीय जनता पार्टी नको आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा नको. म्हणून महाराष्ट्रातील जे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत यांनी सुद्धा त्यांचे विचार मांडलेत मित्रांनो. आणि ते विचार मी तुमच्या समोर मांडतोय आणि त्यांचे प्रश्न सुद्धा तसेच आहेत. आणि ते असं सांगतायत की त्या पत्रकारामध्ये पहिलं जर आपण नाव घेऊया, ते आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर. निखिल वागळे सर तर असं म्हणतायत की कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसने जी काही इंडिया आघाडी निर्माण केली आहे देश पातळीवर, याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला सामावून घेतलं पाहिजे. कारण जर सत्ता आणायची असेल तर टक्केवारी 50% वर गेली पाहिजे. आणि महाराष्ट्राची जर सध्या स्थिती बघितली, ज्या लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, हे जर जिंकायच्या असतील तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची 2 गट झालेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट झालेत. भारतीय जनता पार्टीने राजकीय खेळी करून त्यांना दबाव आणून त्यांचे 2-2 गट केले. त्यामुळं त्यांची असलेली ताकद आता विभागली गेली. आणि याला पुष्टी म्हणून की काय मित्रांनो, काल जे इलेक्शन झालं ग्रामपंचायतचं, त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की शरद पवारांच्या जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची जी शिवसेना, यांची अवस्था काय आणि काँग्रेसची अवस्था तर तुम्ही बघितलेलीच आहे. याच्या परिस्थितीमध्ये जे निखिल वागळे असं म्हणतायत की काहीही झालं तरी 50%च्या वर जायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला 2019ला 6.94% मतं मिळाली. ही मतं जर त्यामध्ये ऍड केली तर यांची टक्केवारी जी आहे ही 50च्या पुढे जाईल आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या लोकसभेच्या 48 जागा हे जास्तीत जास्त जिंकू शकतील. म्हणजे भारतीय जनता पार्टीला पराभूत करता येईल. म्हणून निखिल वागळे एक सबुरीचा सल्ला सुद्धा देत आहेत की काही झालं तरी चालेल. जे पवार साहेब आहेत, शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते, देश पातळीवर त्यांची ओळख आहे, यांनी आता उंटाची चाल चालू नये. कारण बाळासाहेब आंबेडकर आणि शरद पवार यांचे राजकीय मतभेद किंवा वैचारिक मतभेद हे सर्वांना माहिती आहेत. म्हणून निखिल वागळे म्हणतायत की शरद पवारांनी आता उंटाची चाल चालू नये, म्हणजे तिरकं चालू नये, तर बाळासाहेब आंबेडकरांना सन्मानाने इंडिया आघाडीमध्ये सामील करून घ्यावं. कारण शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि इंडिया आघाडीचा ते एक भाग आहे. आणि त्यांनी जर शब्द टाकला किंवा त्यांनी जर म्हटलं तर वंचित बहुजन आघाडी किंवा बाळासाहेब आंबेडकरांना समाविष्ट करण्यापासून कुणीही रोखणार नाही. म्हणून ते असं सांगतायत. आणि इंडिया आघाडीमध्ये जे काही 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईमध्ये सभा झाली इंडिया आघाडीची, याच्यामध्ये बाळासाहेबांना निमंत्रण दिलेलंच नाहीये. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, 1 सप्टेंबर 2023ला पत्र लिहिलं. ते पत्र कोणाला लिहिलं तर काँग्रेस पक्षाचे जे काही आत्ताचे अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं आणि आम्हाला तुमच्या इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्या, आम्हाला तुमच्याबरोबर यायचंय आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून रोखायचंय. परंतु मित्रांनो, आता 2 महिने होत आले तरी अजूनही त्यांचं पत्र किंवा त्यांचं उत्तर आलेलं नाही. यावरून काय समजायचे? आणि पत्रकारिता अशा पद्धतीची विचार
विचार मांडतायत किंवा पत्रकार अशा पद्धतीची मांडणी करतायत. एकच काय, पण दुसरे पत्रकार जे मधुकर भावे 65 वर्षाचा अनुभव आहे त्यांना या पत्रकारितेमधला. ज्येष्ठ पत्रकार आहेत, जर्नलिस्ट आहेत, ते राजकीय विश्लेषक आहेत आणि ते तर प्रकाश आंबेडकरांना असं म्हणतायत की प्रकाश आंबेडकरजी, प्रिय प्रकाश आंबेडकरजी, तुमचा जो काही शरद पवारांनी तुमचा जो काही कॉफीचा कार्यक्रम झाला किंवा इंडिया आघाडीचा जो काही कॉफीचा कार्यक्रम झाला, यामध्ये मनभर साखर टाका आणि इंडिया आघाडीचा 2024चा जो निकाल आहे तो गोड करा. हा मेसेज देत आहे त्याच्यामध्ये. कारण काय आहे की 22 ऑक्टोबर 2023ला बाबासाहेबांचं ते जे प्रॉब्लेम ऑफ रुपीज जे पुस्तक आहे, याला 100 वर्ष झाली म्हणून यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये एक कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये सुप्रियाताईंनी बाळासाहेब आंबेडकरांना कॉफीसाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी शरद पवार सुद्धा होते. हा संदर्भ घेऊन ते सांगतायत. एवढंच काय मित्रांनो, पण तिसरे जे पत्रकार आहेत आपले भाऊ तोरशेकर यांचं YouTube चॅनल आहे. खूप अतिशय मार्मिकपणे हे विश्लेषण करत असतात, राजकीय विश्लेषण. परंतु यांचा कल बीजेपीकडे आहे. यांची विचारधारा ही बीजेपीला साजेशी किंवा बीजेपीला धरून आहे. हे जरी असलं तरी भाऊ तोरशेकर हे स्पष्ट किंवा वस्तुनिष्ठ परिस्थिती काय हे मांडणारे पत्रकार म्हणायला हरकत नाही. आणि ते असं सांगतायत 2024चा निकाल जर बदलायचा असेल तर सध्या जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामधली, ही परिस्थिती पाहता जर एकाच एक लढत झाली म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या समोर इंडिया आघाडीचा उमेदवार एकच असेल तर 2024चं चित्र मात्र वेगळं असेल. स्पष्टपणे सांगतायत. इकडं आशिष जाधव जे पत्रकार आहेत ते सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांची किंवा वंचित बहुजन आघाडीच्या ज्या सभा होत आहेत त्या कव्हर करतायत किंवा वंचित बहुजन आघाडीचा जो काही जनाधार आहे, ज्या मोठमोठ्या सभा बाळासाहेब आंबेडकरांच्या सध्या महाराष्ट्रामध्ये भर होत आहेत, या सभा जर बघितल्या तर कोणत्याही परिस्थितीमध्ये 2019ला जे 6.94% मतं मिळाली त्याच्या मतामध्ये वाढ होईल असं हे सभेचं दर्शन दाखवतंय. आणि म्हणून आशिष जाधव ह्या इंडिया आघाडीच्या लोकांना असं सांगायचा प्रयत्न करतायत की काहीही झालं तरी चालेल, पण बाळासाहेब आंबेडकर इंडिया आघाडीमध्ये आलेच पाहिजेत, तरच तुम्ही 2024ला महाराष्ट्रामध्ये असलेल्या 48 जागा ह्या बीजेपीच्या पदरात न पडू देता स्वतःकडे खेचू शकता. आणि याचा परिणाम म्हणजे 2024ला देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार नाही. मित्रांनो, एवढंच काय, नितीन महाराज पिसाळ वारकरी संप्रदायातला माणूस सुद्धा सांगतोय की महाराष्ट्रामध्ये जी काही सध्या परिस्थिती आहे, मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन छेडलंय, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आतापर्यंत या प्रस्थापित मराठ्यांनी किंवा बाळासाहेब तर म्हणतात की मोगलाई मराठा, या मराठ्यांनी या गरीब मराठ्यांना गरीबच ठेवलंय आणि त्यांच्या डोक्यावर किंवा त्यांच्या टाळूवर आपली पोळी भाजून घेतली आहे. आणि प्रत्येक वेळी यांचं राजकारण फक्त सगळे सोयरे पावण्या रवळ्यांचं झाले. त्यामुळे ते असं सांगतायत काही झालं तरी चालेल, पण गरीब मराठा आता फक्त एक नेतृत्व, संयमी नेतृत्व, विचारी नेतृत्व आणि समतल विचारधारा असलेलं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, जो मराठा समाज आहे तो त्यांच्याकडे आशेनं पाहतोय आणि त्यांना आरक्षण मिळेल तर ते बाळासाहेब आंबेडकरांकडून. म्हणून जे प्रस्थापित मराठी आहेत किंवा जे प्रस्थापित मोगलाई मराठी आहेत, हे सत्ताधारी यांना प्रत्येक गावामध्ये बंदी आहे, यायला बंदी घातली मराठा समाजाने. पण दुसरीकडे जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकरांचे बोर्ड लावून बाळासाहेब आंबेडकरांचा आदर सत्कार ही मंडळी करतायत. हे चित्र बोलकं चित्र आहे. आणि हे असं जर चित्र असेल तर मग ह्या इंडिया आघाडीतील नेत्यांना का कळत नाहीये? मग ते देश पातळीवर असतील किंवा महाराष्ट्रातील नेते असतील. मित्रांनो, एवढं स्पष्ट चित्र आहे. आणि हे चित्र दिसत असताना मात्र इंडिया आघाडीमधील काही जे नेते आहेत, जे विजय वडेट्टीवार जे आहेत, आता विरोधी पक्ष नेते आहेत विधानसभेत, हे कशा पद्धतीने घेत आहेत विचार करा तुम्ही. त्यांना जर पत्रकारांनी विचारलं की वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये का समाविष्ट करून घेतलं जात नाही, तर त्यांचं उत्तर आहे
ही काही सत्यनारायणाची पूजा आहे का म्हणजे सर्वांना समाविष्ट करून घ्यायला? अशी बिंडोकपणाची उत्तर ही मंडळी द्यायला तयार आहेत. यांचे दुसरे नेते जे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले, हे असं सांगतायत की बाळासाहेब आंबेडकरांनी जे 1 सप्टेंबर 2023ला मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष यांना पत्र पाठवलं, त्याच्यामध्ये युतीचा प्रस्तावच नाहीये. मध्ये काय आता प्रस्ताव प्रत्येकाला दाखवायचा आहे? आणि आम्हाला तुमच्यात समाविष्ट व्हायचंय असं जर पत्र पाठवलं असेल तर मित्रांनो, आज जी 8 नोव्हेंबर तारीख आहे, म्हणजे 2 महिन्याचा पिरियड उलटून गेलाय, तरी त्या पत्रावर उत्तर देत नाहीत. आणि नाना पटोले असं सांगतायत की कोणालाही बंधन नाहीये, परंतु त्यांचा त्याच्यात प्रस्तावच नाहीये. अरे प्रस्ताव देण्यासाठी पहिलं तुम्ही आम्हाला समाविष्ट करून घ्या, म्हणजे वंचित बहुजन आघाडीला तुमच्यामध्ये समाविष्ट करून घ्या. हेच नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा काही मागे नाही आहेत मित्रांनो. आता त्यांचे 2 गट झाल्यामुळे जयंत पाटील जे पवार साहेबांच्या विचारधारेनं चालतात किंवा पवारांचा शब्द ते टाकत नाहीत, त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला की प्रकाश आंबेडकर तर असं म्हणतायत की आमचं लग्न लागू देत नाहीत, म्हणजे 2 भटजी आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आमचं लग्न लागू देत नाहीत, असा प्रश्न ज्या वेळेस पत्रकारांनी त्यांना विचारला बाळासाहेबांना, त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे 2 भटजी आमचं लग्न लावू देत नाहीत, म्हणजे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वाटाघाटीला खोडा करतायत. त्यावेळेस जयंत पाटलांनी उत्तर काय दिले की मग पळून जाऊन लग्न करा. अशी पोरकट आणि बावळटपणाची उत्तरं जर ही मंडळी देत असतील तर यांच्या डोक्यामध्ये पाणी झालंय का हे बघावं लागेल. ह्यांचं डोकं सडलंय का, ह्यांचा मेंदू सडलाय का? कारण महाराष्ट्रामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे ही भयानक परिस्थिती आहे, परंतु ह्या भयानक परिस्थितीला ही मंडळी सिरियस घ्यायलाच तयार नाहीये. ही अतिशय पोरकटपणे विधानं करतायत. आणि महाराष्ट्रामध्ये किंवा 2024ला जे काही लोकसभेचं इलेक्शन होणार आहे याची यांना काही कल्पनाच नाहीये, किंवा हे सहज घेत आहेत, जसं की आपण सत्तेवर येणार आहेत अशा परिभाषेत बोलतायत. म्हणजे महाराष्ट्रातील जी परिस्थितीचं गांभीर्य या लोकांना नाहीये. आणि विचारलेल्या प्रश्नाला काहीही विचार न करता पोरकटपणे उत्तर देत आहेत. याचा अर्थ असाही होतो की यांना महाराष्ट्रातील परिस्थितीचं गांभीर्य नाहीये, किंवा जो वंचित बहुजन आघाडीचा जो टक्का वाढतोय हा या लोकांना सहन होत नाहीये. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती परिस्थिती कमी झाली पाहिजे, किंवा त्यांचा जो काही आता टक्का वाढतोय तो कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबला पाहिजे. याच्यासाठी तर हा पोरकटपणा करत नाहीत ना, किंवा जे काही राजकारणामध्ये सिरियसनेस असतो किंवा सिरियसपणाने बोललं पाहिजे त्याकडे हे दुर्लक्ष करत नाहीत ना. मित्रांनो, अनेक प्रश्न आहेत, परंतु याचं उत्तर ही मंडळी देणार नाहीये. कारण प्रस्थापित ही मोगलाई मराठा किंवा प्रस्थापित ही जी मंडळी राजकीय मंडळी आहेत यांचं पाणी तर जरांगे पाटलांनी आता तापवलेलंच आहे. आणि ह्यांची जी काही विचारधारा आहे ही विचारधारा महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज असेल, बहुजन समाज असेल, सर्वांच्या लक्षात आली आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर जो वंचित घटकांना एकत्र घेऊन किंवा त्यांना राजकीय प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. कारण 70 वर्ष ही मंडळी गाव कुसाबाहेर किंवा राजकारणाच्या परिघाबाहेर राहिलेली आहेत. यांना काही झालं तरी राजकारणाच्या परिघात आणायचा प्रयत्न कसोशीनं प्रयत्न करतायत बाळासाहेब आंबेडकर. आणि म्हणून आज सर्व महाराष्ट्रातील तमाम जनता त्यांच्याकडे आशेनं पाहते. मित्रांनो, जर आशेनं पाहत असेल आणि 2024 जर चित्र बदलायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांची जी काही मताची टक्केवारी आहे किंवा त्यांच्याकडे जो काही जनाधार आहे मताचा, हा जर त्याच्यामध्ये समाविष्ट झाला तर 2024चं चित्र बदलेल. पण यासाठी ही जी काही मंडळी आहेत या मंडळींना सुदबुद्धी येईल का, किंवा या मंडळींना हे शहाणपण येईल का? म्हणून मित्रांनो, आजचा प्रश्न मी विचारला होता की इंडिया जी आघाडी आहे यातील नेत्यांना किंवा इंडिया आघाडीला शहाणपण येईल का? आणि बाळासाहेब आंबेडकरांना आता 2 महिने जरी झालं असलं तरी त्यांना निमंत्रण म्हणजे आग्रहाचं किंवा आदरपूर्वक निमंत्रण दिलं जाईल का, त्यांना सामावून करून घेतलं जाईल का? कारण यांची टक्केवारी जर 50च्या पुढे गेली तरच चित्र बदलू शकतं, अन्यथा
जे काही राजकीय विश्लेषण करतायत हे त्यांचं चित्र मात्र वेगळं असू शकतं किंवा चित्र पलटू शकतं. आणि महाराष्ट्रातली परिस्थिती तशीच आहे. बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा जर बघितल्या तर खूप मोठ्या प्रमाणात, विराट प्रमाणात सभा होत आहे. आणि त्यामुळं कुठल्याही पद्धती 2024ला लोकसभेला बाळासाहेब आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घेतल्याशिवाय चित्र बदलणार नाही. आणि त्यासाठी ह्या इंडिया आघाडीतील नेत्यांची मानसिकता बदलली पाहिजे. म्हणून मित्रांनो, हा प्रश्न आहे की इंडिया आघाडीला शहाणपण येईल का? मित्रांनो, तुमच्या मनामध्ये नेमकं काय? तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का? जर असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो.